बघा एक मोठी बातमी आहे क्रीडा जगतातून विनेश फोगाटची याचिका फेटाळलेली आहे। विनेशला ऑलिम्पिक पदक मिळणार नाही। सिल्वर मेडल बाबत या अर्ज दाखल होता, मात्र तिची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। भारतीय महिला कुस्तीपटू विनेशकडे सगळ्यांचं लक्ष होतं की तिने जो अपील केला होता तिला सिल्वर मेडल मिळेल, मात्र त्याबाबत आता कुस्ती फेडरेशनचा हा निर्णय आहे। विनेश फोगाटची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, संपूर्ण देशाचं लक्ष होतं सिल्वर मेडल बाबत, काय अधिक माहिती सांगाल? गिरीश, प्रामुख्याने आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हा विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅमने जास्त वाढल्यामुळे तिला ऑलिम्पिकमध्ये खेळता आलं नव्हतं, तेव्हापासून तिने ज्यावेळेस याचिका दाखल केली होती की सिल्वर मेडल मला मिळालं पाहिजे अशा पद्धतीची याचिका दाखल केलेली होती। मात्र सीआयएस कोर्टात आज निर्णय आलेला आहे। कोर्टाने सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं मेडल जे आहे ते तिने म्हटलेलं होतं, तिच्या याचिकेमध्ये असं म्हटलेलं होतं की डिवाइड करून हे मेडल जे आहे ते दिलं पाहिजे। मात्र कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने निश्चितच प्रमोद, आणि तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। मात्र आता विनेश फोगाटची याचिका फेटाळल्यानं तिला सिल्वर मेडल मिळणार नाही, ऑलिम्पिक पदक मिळणार नाही।